नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, कॅटलिस्ट केमिस्ट्री या यूट्यूब चॅनलवर आपले पुनश्च एकदा सरसे स्वागत आहे. आणि आपण आता पाहणार आहोत टॉपिक एक्सप्लोरिंग मिक्सचर अँड देअर सेपरेशन. जे काही एक्सप्लोरिंग मिक्सचर अँड देअर सेपरेशन आहे तर त्यामध्ये लास्ट लेक्चरमध्ये आपण पाहिलं होतं क्रिस्टलायझेशन प्रोसेस. आणि आता या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत डिस्टिलेशन प्रोसेस. डिस्टिलेशन कसं होतं. ओके, जे काही आपल्याला होमोजिनियस मिक्सचर आहे ते सेपरेट करण्यासाठी सेकंड जी मेथड आहे ती डिस्टिलेशन मेथड. तर या डिस्टिलेशन मध्ये 3 टाईपच्या जवळपास मेथड आहेत पहा. फर्स्ट आहे सिंपल डिस्टिलेशन. कोणतं आहे? सिंपल डिस्टिलेशन मेथड. ओके, फर्स्ट आहे सिंपल डिस्टिलेशन मेथड. जे काही कंपाऊंड्स असतील, 2 कंपाऊंड्स असतील आणि त्याची जी टेम्परेचर रेंज आहे ही 25 डिग्री सेल्सिअस पेक्षा पण थोडीशी जास्त आहे. तर असे जे मिक्सचर आहे त्यांना जर आपल्याला सेपरेट करायचं असेल तर आपण सिंपल डिस्टिलेशन प्रोसेस युटिलाइज करतो. आणि सेकंड जी मेथड आहे मित्रांनो ती हे ना आपली जी काही भारतीय पारंपरिक मेथड आहे. ओके, कन्नौज यूपी मध्ये एक शहर आहे आणि त्याला आपण अत्तराची राजधानी म्हणतो. तर त्या ठिकाणी अत्तरचं परफ्यूमचं फॉर्मेशन करतात. तर त्या ठिकाणी जी काही आपली पारंपरिक मेथड आहे, भारतीय इंडियन आहे ना ट्रॅडिशनल मेथड, जी काही पारंपरिक मेथड आहे आपली, तर ती मेथड त्यामध्ये युटिलाइज करतात. त्याला म्हणतात देग भपका मेथड. ओके, त्याला काय म्हणतात? देग भपका मेथड. ओके, देग भपका मेथड. तर ती आपण एक सेकंड देग भपका मेथड पाहणार आहोत. ओके, आणि थर्ड हे फ्रॅक्शनल डिस्टिलेशन प्रोसेस. ओके, तर फ्रॅक्शनल डिस्टिलेशन प्रोसेस आपण जे काही आपल्या जनरल लाईफ मध्ये जे काही कंपाऊंड्स आपण वापरतो तर जनरली त्यांच्यासाठीच ह्या मेथड युटिलाइज करतात. सिंपल डिस्टिलेशन असेल किंवा देग भपका मेथड असेल किंवा फ्रॅक्शनल डिस्टिलेशन मेथड असेल. तर फ्रॅक्शनल डिस्टिलेशन मेथड काय? आपण जे काही पेट्रोल वापरतो, केरोसिन वापरतो, डिझेल वापरतो, जे काही डांबर वापरतो, बिट्युमेन, ओके, डांबर रोडसाठी वगैरे वापरतो किंवा अदर ऑइल असेल, ग्रीस असेल, तर हे जे काही कंपाऊंड्स वापरतो, ल्युब्रिकेटिंग ऑइल म्हणतो आपण त्याला, ते जे काही कंपाऊंड्स वापरतो तर हे सगळे जे कंपाऊंड्स आहे मित्रांनो क्रूड ऑइल पासून या फ्रॅक्शनल डिस्टिलेशन प्रोसेसनं सेपरेट करतात. तर ऍक्च्युली आता यामध्ये सेपरेशन होतं कसं तर हे आपल्याला पाहायचं. तर आपण नेक्स्ट पाहू सिंपल डिस्टिलेशन मेथड. जी फर्स्ट मेथड आहे सिंपल डिस्टिलेशन मेथड. तर आपण सिंपल डिस्टिलेशन मेथड काय आहे आणि ती कशी वर्क करते ते आपण पाहू. या ठिकाणी मी तुम्हाला एक डायग्राम काढून दाखवतो. थोडीशी एवढी काही असं छान येणार नाही पण त्यामध्ये तुम्ही पहा किंवा आता तुम्हाला जो काही व्हिडिओ पण दिसणार आहे या ठिकाणी त्या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्ही हे पाहू शकता की ऍक्च्युली हे डिस्टिलेशन सिंपल डिस्टिलेशन होतं कसं. ओके, तर यामध्ये हे जे काही कोनिकल फ्लास्क असतो मित्रांनो है ना, तर या कोनिकल फ्लास्क मध्ये काय केलेलं असतं रे, या वरच्या साईडला एक थर्मामीटर बसवलेलं असतं. ओके, या ठिकाणी थर्मामीटर, याला इथे असतं आउटलेट आणि हे पूर्णपणे काय केलेलं असतं रे, पॅक केलेलं असतं. हे पूर्णपणे काय केलेलं असतं, पॅक केलेलं असतं. हे जे थर्मामीटर आहे यामध्ये पूर्णपणे पॅक केलेलं असतं आणि यामध्ये रिडिंग दिलेली असते. ओके, जी काय असेल ती रिडिंग दिलेली असते आणि यामधून एक आउटलेट दिलेलं असतं या ठिकाणी. ओके, हा जो एक आउटलेट ट्यूब आहे आणि हा जो आउटलेट ट्यूब आहे, ओके, तर या आउटलेट ट्यूबला या ठिकाणी कनेक्ट केलेले असतात कंडेन्सर. ओके, जे काही कंडेन्सेशन करण्यासाठी जी काही प्रोसेस आपण या ठिकाणी परफॉर्म करतो तर या ठिकाणी ते कनेक्ट केलेले असतात. ओके, जे काही आपल्याला याला थंड करण्यासाठी यामध्ये आपण आहे ना, हे झालं आउटलेट आणि हे झालं इनलेट. यामध्ये आपण एकदम कोल्ड जे वॉटर आहे यामध्ये आपण पास करू शकतो आणि कोल्ड वॉटर जर यामध्ये पास झालं तर हे जे काही यामधून जाणारं व्हेपर आहे, ओके, तर यामधून जाणारं जे काही व्हेपर आहे यामधून समजा आता व्हेपर चालले, हे व्हेपर पास व्हायला लागले ब्ल्यू कलरचे यामधून, तर समोर आहे ना यामध्ये 2 मिक्सचर दिलेले आपण कन्सिडर करू. यामध्ये एक ऍसिटोन दिलेलं आहे, ऍसिटोनचं मिक्सचर आहे आणि दुसरं काय रे, वॉटर आहे. एक ऍसिटोन आणि एक वॉटर आहे. तर यामध्ये ऍसिटोन आणि वॉटर याचं मिक्सचर दिलेलं आहे मित्रांनो. आणि हे जे काही कोनिकल फ्लास्क आहे यांना अरेंजमेंट केलेलं असतं. या साईडला टेम्परेचर दिलेलं असतं, बर्नर असतं. ओके, आणि याला पूर्णपणे काय केलेलं असतं, बाइंडिंग केलेलं असतं. आता एवढं डायग्राम व्यवस्थित मला जमणार नाही या ठिकाणी पण तुम्ही समजून घ्या. या जे काही कोनिकल फ्लास्क आहे या कोनिकल फ्लास्क मध्ये जे काही असतं ते काय असतं, ऍसिटोन आणि वॉटरचं मिक्सचर दिलेलं असतं आणि याला आपल्याला काय करायचं, सेपरेट करायचं. मग आपण याला टेम्परेचर देणार. आता हा जो काही ऍसिटोन आहे तर याचं जे काही बॉइलिंग पॉइंट आहे 56 डिग्री सेल्सिअस आणि हा जो वॉटर आहे याचं बॉइलिंग पॉइंट आहे 100 डिग्री सेल्सिअस.
दोघांच्या बॉइलिंग पॉइंट्स मध्ये जर आपण पाहिला तर खूप डिफरन्स आहे मित्रांनो. ओके, एकाचं 100 डिग्री सेल्सिअस आणि एकाचं किती आहे रे, 56 डिग्री सेल्सिअस आहे. या ठिकाणी आपण एक ग्लासचं बिकर घेतलेलं आहे आणि या ग्लासच्या बिकर मध्ये आपण काय करायला लागलो, ही ट्यूब पास केलेली आहे. आणि ज्यावेळेस आपण हे जे काही कोनिकल फ्लास्क याला आपण काय करू रे, हीट करू. हीट केल्याच्या नंतर याला जवळपास ऍसिटोन जो दिलेला आहे त्याचं जे टेम्परेचर आहे हे 56 डिग्री सेल्सिअस बॉइलिंग पॉइंट आणि वॉटरचा बॉइलिंग पॉइंट आहे 100 डिग्री सेल्सिअस. जोपर्यंत आपण 56 डिग्री सेल्सिअस टेम्परेचर देत नाही है ना, तर 50 डिग्री सेल्सिअस टेम्परेचर झालं तर या ठिकाणचं टेम्परेचर हे जे काही आपण थर्मोमीटर लावलेलं आहे तर थर्मोमीटरचं टेम्परेचर पण या ठिकाणी थर्मोमीटरचं रिडिंग किती आलं पाहिजे रे, 56 डिग्री सेल्सिअस. जेव्हा आपल्याला थर्मोमीटर मध्ये 56 डिग्री सेल्सिअस टेम्परेचर दाखवेल तर त्यावेळेस होतं काय, हा जो ऍसिटोन आहे हा ऍसिटोन कोणत्या फॉर्म मध्ये चालला, तर व्हेपरच्या फॉर्म मध्ये चालला. ओके, वाफेच्या फॉर्म मध्ये चालला आणि वाफेच्या रूपात गेल्याच्या नंतर यामधून त्या काय होतील, वरती जातील. ओके, या साईडला त्याचं डायरेक्शन असेल, वरच्या साईडला जातील, वाफा वरच्या साईडला जातील. आता तुम्हाला एक छानसं अॅनिमेशन या ठिकाणी दिसायला लागलं पहा. ओके, यामध्ये व्यवस्थित असं दाखवलेलं आहे की ऍक्च्युली वाफ कशी बनते, ती कशी पास होते आणि नंतर त्याचं लिक्विड फॉर्म मध्ये कसं रूपांतर होतं. तर समोर जे काही लावलेले आहे त्याला कंडेन्सेशन प्रोसेस साठी जे काही वॉटर आपण कुलिंग वॉटर त्यामध्ये पास करायला लागलो आणि ते काय करायला लागलं, त्या वाफेला थंड करायला लागलं. म्हणजे या ट्यूब मधून ही जी काही वाफ पास व्हायला लागली, हे जे वेपर पास व्हायला लागले, तर या वेपरला हे जे आपण या ठिकाणी लावलेले आहे ना कंडेन्सेशन प्रोसेस साठी. ओके, तर कंडेन्सेशन प्रोसेस साठी पहा त्यामध्ये वॉटर आउटलेट आणि वॉटर कंडेन्सर लावलेले आहे. तर वॉटर कंडेन्सर काय लागलं, यामध्ये वॉटर काय आहे, इनलेट आहे, हे वॉटर इनलेट आहे आणि हे वॉटर आउटलेट आहे. हे वॉटर कंडेन्सर काय करायला लागलं, कंडेन्सेशन प्रोसेस करायला लागलं. म्हणजे जी काही व्हेपर आहे या व्हेपरला कोणत्या फॉर्म मध्ये कन्वर्ट करायला लागलं, लिक्विडच्या फॉर्म मध्ये. आणि या ठिकाणी ते लिक्विड काय होईल रे, कलेक्ट होईल. या है ना ग्लास कंटेनर मध्ये जे काही ग्लास बीकर दिलेलं आहे त्या ग्लास बीकर मध्ये हे जे काही वेपर आहे हे काय होईल, या ठिकाणी कलेक्ट होईल. म्हणजे सिंपल आपण काय केलं, ऍसिटोन आणि वॉटरचं मिक्सचर घेतलेलं आहे आणि या ऍसिटोन आणि वॉटरच्या मिक्सचर मधून आपल्याला ऍसिटोनचं काय करायचं, डिस्टिलेशन करायचं. म्हणजे इनिशियल फर्स्ट पेज मध्ये आपण काय करतो, त्याला एकदम बॉईल करतो म्हणजे व्हेपर फॉर्म मध्ये कन्वर्ट करतो आणि नंतर जे व्हेपर फॉर्म झालेले त्या व्हेपर फॉर्मला कूल करण्याचं काम करतं है ना, हे जे काही कुलिंग कंडेन्सर दिलेले आहे. ओके, म्हणजे कंडेन्सेशन प्रोसेस करण्यासाठी. कंडेन्सेशन म्हणजे काय रे, वाफेचं रूपांतर पाण्यामध्ये बनवणे. ओके, म्हणजे गॅसेस टू लिक्विड. तर हे जे काही कंडेन्सर लावलेलं आहे या ठिकाणी वॉटर कंडेन्सर, तर हे वॉटर कंडेन्सर काय करायला लागलं, एकदम कूल वॉटर यामध्ये पास करायला लागून या आउटलेट मधून हॉट वॉटर बाहेर पडणार आहे. म्हणजे हे जे काही व्हेपर आहे या व्हेपर मधली जी एनर्जी आहे हे कोण ऍब्सॉर्ब करायला लागलं, वॉटर ऍब्सॉर्ब करायला लागलं. आणि जे व्हेपर आहे या ठिकाणी या कंडेन्सेशन प्रोसेस मधून गेल्याच्या नंतर या ठिकाणी त्याचं रूपांतर कशामध्ये होणार आहे, लिक्विड मध्ये होणार आहे आणि या ठिकाणी ऍसिटोन कलेक्ट होणार आहे. आता 57 डिग्री सेल्सिअस टेम्परेचर द्या. 57 डिग्री सेल्सिअस जर टेम्परेचर दिलं तर या कोनिकल फ्लास्क मध्ये 1% ही ऍसिटोन रिमेनिंग राहणार नाही. पूर्ण ऍसिटोनचं रूपांतर कशात होईल मित्रांनो, तर व्हेपर मध्ये होईल. आणि व्हेपर मध्ये झाल्यावर या कोनिकल फ्लास्क मध्ये जे काही सोल्युशन प्रेझेंट असणार आहे तर ते कोणतं असणार आहे रे, ते फक्त प्युअर वॉटर असणार आहे. म्हणजे त्यामधला ऍसिटोन आपण काय केला, सिंपल डिस्टिलेशन प्रोसेसनं सेपरेट केला. आता ही सिंपल डिस्टिलेशन प्रोसेस केव्हा यूज करतात, तर ज्यावेळेस हे जे दोन कंपाऊंड आपण मिक्स केलेले आहेत तर या दोन कंपाऊंडच्या टेम्परेचरची रेंज जी असेल ही 25 डिग्री सेल्सिअस पेक्षा जास्त असेल तर अशा वेळेस हा कंपाऊंड यूज करतात. ओके, हा कंपाऊंड काय यूज करतात. आता आपली जी काही भारतीय पद्धत आहे, ओके, त्याची डायग्राम मला काढता येणार नाही पण मी तुम्हाला एक्सप्लेन करतो आणि आपल्या स्क्रीनवर तुम्हाला एक व्हिडिओ दिसणार आहे. तर त्या व्हिडिओमध्ये तुम्ही पहा की जी काही आपली ट्रॅडिशनल मेथड आहे. ओके, कन्नौज या शहरामध्ये जे युपी मध्ये तर त्या शहराला कन्नौजच नाव आहे त्याचं. पहा मला एकदम ते म्हणणं हा कन्नौजच आहे. कन्नौज या शहरामध्ये आहे ना, या शहराला आपण अत्तराची राजधानी म्हणतो. या शहराची ओळख काय आहे, अत्तराची राजधानी. तर यामध्ये भरपूर प्रमाणात अत्तर बनतं. आता तुम्ही विचार केला का कधी मित्रांनो, ज्यावेळेस उन्हाळा संपतो आणि पहिला पाऊस पडतो तर पहिला पाऊस पडल्यानंतर सर्वांना जर जी गोष्ट आवडत असेल तर ज्या वेळेस पहिला पाऊस पडतो त्यावेळेस जी माती असते त्या मातीचा येणारा जो स्मेल आहे, सुगंध जो आहे तो सर्वांना आवडतो. ओके, मग तुम्हाला जर त्या मातीचा सुगंध आवडत असेल तर त्या मातीच्या सुगंधाचं जर अत्तर असेल तर तुम्हाला आवडणार नाही का, 101%.
सर्वांना आवडेल. ओके, कारण मातीचा जो श्वास आहे, आपण सर्व शेतकरी पुत्र आहोत, म्हणजे आपण सगळे शेतकऱ्यांचीच मुलं आहोत. ओके, आपण ग्रामीण भागातून आलेलो आहे आणि जो काही मातीचा वास असेल, आपण वास म्हणतो त्याला, मातीचा वास, जो पहिला पाऊस पडला तर हा सगळ्यांनाच आवडतो मित्रांनो. आणि त्या मातीचा वास घेण्यासाठी आपण जर शेतात असलो आणि पहिला पाऊस पडला तर एकदम एकदम छान असा त्या मातीचा वास येतो आणि आपण मातीतली माणसं आहोत आणि तो जो वास आहे तो आपल्याला एक वेगळं सुख देत असतो. ओके, वेगळा एक आनंद भेटतो आपल्याला त्या वासामध्ये. ओके, तो कधी पण भेटतो का? नाही. तर तो ज्यावेळेस उन्हाळा संपला तर ज्यावेळेस पहिला पाऊस पडतो त्यावेळेसच तो वास आपल्याला भेटतो. कारण उन्हाळ्यामध्ये काय होतं, ती माती पूर्णपणे तपलेली असते. ओके, तर ही जी प्रोसेस आहे, मातीपासून जर मातीचा जो स्मेल आहे त्याचं जर अत्तर बनवायचं असेल तर त्याच्यासाठी आपली इंडियन जी काही ट्रॅडिशनल मेथड आहे ती युटिलाइज करतात, जी पारंपरिक आपली मेथड आहे भारतातली. ओके, डिस्टिलेशन प्रोसेस म्हणतो आपल्या भारतातली डिस्टिलेशन प्रोसेस, त्याला म्हणतात देग भपका मेथड. आता ही देग भपका मेथड काय, तर या देग भपका मेथड मध्ये वेगवेगळे है ना इन्स्ट्रुमेंट्स युटिलाइज करतात मित्रांनो. दुसरी मेथड आहे ती देग भपका मेथड. या देग भपका मेथड मध्ये वेगवेगळे इन्स्ट्रुमेंट्स युटिलाइज करतात. त्याच्या फक्त तुम्हाला काय काय वापरतात, त्याचा कसा वापर करतात हे मी तुम्हाला थोडक्यात सांगतो. तर त्यामध्ये देग, देग म्हणजे काय, आपण बेग म्हणतो, मोठमोठे जे आपण स्वयंपाक बनवतो त्यामध्ये ते बेग असते एक मोठी आणि त्यामध्ये वरण वगैरे हटतात, तसं यामध्ये देग असते. तर हे जे देग हे, ओके, हे देग एक भांड आहे. काय, देग एक भांड आहे. ओके, आणि या भांड्यावर जे झाकण, म्हणजे असं मोठ्या प्रमाणात एक या टाईपची बेग असते आणि यावर, या बेगवर काय असतं रे, एक मोठं झाकण बसवलेलं असतं. हे जे झाकण असतं हे, त्या झाकणाला काय म्हणतात रे, सरपोस म्हणतात. या झाकणाला काय म्हणतात, सरपोस. काय म्हणतात या झाकणाला, सरपोस म्हणतात. ही जी मोठी बेग असते म्हणजे आपली त्याला काय म्हणतो आपण, हंडा किंवा जो मोठा गुंड असतो. ओके, जे तांब्याचे भांडे होते मोठे जुने, आता राहिले नाही. ओके, आता पातेले वगैरे आले, पण मोठी जी बेग असायची, बेग म्हणतात, मला ते आठवते लहानपणी मला सांगायचे आमच्या आजी वगैरे सांगायच्या. तर ती जी बेग आहे त्या बेग मध्ये आहे ना पाणी वगैरे तापवण्यासाठी आपण घरी वापर करायचो, छोटीशी असायची, किंवा मोठ्या प्रमाणात जी भांडी असायची आपल्या गावातल्या मंदिरावर वगैरे, तर ती जी बेग असते त्याच्यात काय करायचे, वरण बनवायचे पात्यामध्ये. ओके, डाळ वगैरे शिजवण्यासाठी त्याचा वापर केला जातो. मोठ्या प्रमाणात जो स्वयंपाक बनवतात त्या ठिकाणी त्याचा वापर केला जातो, तर त्याला देग म्हणतात. या ठिकाणी त्याला देग म्हटलेलं आहे. ओके, त्याच्यावर झाकण जी असतं त्याला म्हणतात सरपोस. त्याच्यावर जे झाकण असतं त्याला काय म्हणतात, सरपोस. आणि आपण आपल्या गावामध्ये पाहत असेल की जे आपल्याला स्वयंपाक बनवायचा असेल तर त्यामध्ये लकडी आहे ना, किंवा जे काही गौऱ्या वगैरे असतात, गौऱ्या म्हणजे जे काही शेण वगैरे असतात, ओके, काऊ शेण वगैरे जे असतात, गाईचं शेण असेल, म्हशीचं, तर त्याच्यापासून गौऱ्या थापतात आणि त्या गौऱ्या वापर करतात. त्या गौऱ्यांचा काय करतात रे, वापर करतात. तर तो कशामध्ये करतात, तर त्या भट्टीमध्ये करतात, त्याला म्हणतात भट्टी. जी काही यामध्ये दुसरा जो आहे सरपोस आहे ना, आणि तिसरी जी आहे त्यामध्ये, तिसरी आहे भट्टी. ओके, काय आहे, भट्टी. तर ही जी भट्टी आहे ही भट्टी पेटवली जाते. या भट्टीवरती बेग ठेवले जाते. एक वरचं काउंटर असतं वरच्या साईडला, त्यावर भट्टी असते. त्या भट्टीवर वेगवेगळ्या गौऱ्या वगैरे टाकतात आणि ती भट्टीवरती बेग ठेवतात. ही जी बेग असते ती ठेवतात. आता काय असतं मित्रांनो, या बेगला, आता ही बेग कशासाठी आहे रे, तर अत्तर बनवण्यासाठी याचा वापर केला जातो. ओके, तर तुम्हाला या व्हिडिओमध्ये तुम्हाला व्यवस्थित सर्व दिसत असेल. ओके, तुम्ही पहा. तर ही जी देग आहे या देगला एक कनेक्ट करतात. काय कनेक्ट करतात रे, चोंगा. त्याला काय म्हणतात, चोंगा म्हणतात. चोंगा म्हणजे एक नळी, सिंपल, ती बांबू पासून बनवलेली असते. ओके, तो चोंगा त्याला कनेक्ट करतात आणि या बांबूच्या वरच्या साईडला, ओके, हा जो काही बांबू असेल याच्या वरच्या साईडला काय करतात रे, जी आपली सुतळी वगैरे असते तर त्या सुतळीचं कव्हरिंग करतात. काय करतात, त्या सुतळीचं कव्हरिंग करतात. या सुतळीचं कव्हरिंग करतात या बांबूच्या वरती. आणि बांबू मग त्याला म्हणतात चोंगा. त्याला काय म्हणतात, चोंगा. म्हणजे हा चोंगा काय करायला लागला, या देगला. ओके, चौथा जो प्रकार आहे त्यामधला चोंगा. ओके, काय, चोंगा. नावं थोडीशी आपले जुने नाव आहेत. ओके, त्यामुळे थोडस हे ना आपल्याला वेगळं वाटतं, पण एकदम आपल्याला माहित असेल अत्तर कसं बनवतात हे कधी आपण विचार केला नसेल मित्रांनो. या मेथडमध्ये तुम्हाला समजायला लागलं की अत्तरचं फॉर्मेशन कसं होतं. ह्याच्या डिस्टिलेशन मेथड आहे, बऱ्याच वेळेस आपण युज करतो. आपलं घरचं कुकर जरी घेतलं, त्याची शिट्टी काढून टाकली, त्याला जर नळी लावली तर त्यामध्ये पण आपल्याला डिस्टिलेशन करता येतं. आपल्या खेड्यापाड्यात पण डिस्टिलेशन करतात. ओके, जे काही अल्कोहोलचं फॉर्मेशन करतात, तर अल्कोहोलचं फॉर्मेशन पण कोणत्या मेथडनं करतात, तर डिस्टिलेशन मेथडनंच त्याचं फॉर्मेशन करतात. हे सेमच आहे, अत्तर आणि
आहे ना, अल्कोहोलचं फॉर्मेशन, आपल्याला इथियल अल्कोहोलचं फॉर्मेशनचा एक प्रयोग आहे समोर. ओके, तर हे त्याचं जे फॉर्मेशन आहे ते पण याच मेथडनं करतात. नंतर आहे चोंगा. ओके, तर चोंगा म्हणजे काय रे, हे जे कनेक्टर आहे, जी काही ट्यूब आहे, ओके, तर ती त्यावेळेस ट्यूब नव्हती, आता आपल्याकडे सगळं अवेलेबल आहे इझिली. ओके, त्यावेळेस बांबू पासून म्हणजे सगळं नॅचरली बनवायची, त्यामध्ये कोणतं केमिकल वगैरे वापरत नव्हते आणि नॅचरली ह्या ज्या गोष्टी आहेत निसर्गामधल्या, त्या निसर्गामधल्याच नॅचरल गोष्टी वापरून ओके ह्या गोष्टी बनवल्या जातात. आता हा जो चोंगा आहे हा कनेक्ट करतो कशाला, देगला आणि भपक्याला. ओके, यामध्ये असं एक कंटेनर असतं, मोठं कंटेनर असतं एक त्यामध्ये पण. ओके, तर फॉर एक्झाम्पल या टाईपचं एक मोठं कंटेनर असतं. ओके, तर या कंटेनर मध्ये काय होतं रे, हे कलेक्ट व्हायला लागलं. ओके, आता एवढं छान मला ड्रॉइंग नाही, मी ड्रॉइंगची शिक्षक नाही ना, मी केमिस्ट्री शिकवतो, त्यामुळे मला ड्रॉइंग छान जमत नाही. ओके, तरी आमच्या सोरालीला छान ड्रॉइंग जमते. तर याला काय म्हणतात रे, याला म्हणतात भपका. हा भपका आहे. भपका म्हणजे काय, आता हे जे असतं तांब्याचं भांड असतं मोठं. ओके, आणि हा जो भपका आहे हा भपका असतो मातीचा वगैरे बनवलेला असतो किंवा कधी तांब्याचा वगैरे बनवलेला असतो. ओके, तर या भपक्यामध्ये हे जे काही अत्तर आहे, ओके, तर या भपक्याला कनेक्ट केलेलं असतं आणि या बेगला कनेक्ट केलेलं असतं. आणि ही जी ट्यूब असते या ट्यूबला काय म्हणतो आपण, चोंगा. काय म्हणतो, नाव लक्षात ठेवा मित्रांनो, चोंगा म्हणतो. आणि या चोंग्यातून काय होतं, या भपक्यामध्ये या ठिकाणी आपण जे डिस्टिलेशन, आणि याला खूप जास्त टेम्परेचर दिलेलं असतं. कशामध्ये, भट्ट्यामध्ये. भट्टा असतो, त्या भट्ट्यामध्ये हे गरम करतात आणि यामध्ये टेम्परेचर दिलं, हा सरपोस याला पूर्णपणे पॅक करतात. आणि जी काय आपली मुलतानी मिट्टी असते, ओके, माती वगैरे असेल है ना, नंतर त्याला काय म्हणतो आपण, त्या नारळाच्या ह्याच्यापासून बनवतात पाहते आपल्या जुन्या पोते वगैरे, पोते जे असतात, तर पोत्यामधलाच तो एक प्रकारे छोटस, त्याला काहीतरी चोंगळं काहीतरी म्हणतात. तर ते आणि मुलतानी माती वगैरे लावून याला पूर्णपणे पॅक करतात, म्हणजे यामधून वाफ बाहेर जायला नको. हा जो देग आहे, या देग आणि सरपोस ठेवतात आणि सरपोस आणि देग पूर्णपणे पॅक करतात, माती लावून वगैरे त्याला पूर्णपणे पॅक करतात. या व्हिडिओमध्ये तुम्हाला दिसते. ओके, तर यामध्ये पूर्णपणे ते पॅक करतात आणि पॅक केल्यानंतर याला हिट केल्यानंतर यामध्ये है ना, जे काही सकाळी सकाळी छान असे है ना, नवीन नवीन जे फुलं आलेली असतात ते सगळे फुलं एकदम ताजे ताजे सगळे फुलं तोडून आणायचे, यामध्ये टाकायचे, पाणी टाकायचं आणि याला उकळवायचं. ओके, एवढं पण याचं टेम्परेचर मेंटेन ठेवणं ही खूप इम्पॉर्टंट गोष्ट आहे. यामध्ये टेम्परेचर मेंटेन करावं लागतं. जर टेम्परेचर आपण खूप जास्त केलं मित्रांनो, तर काय होतं रे, टेम्परेचर जास्त जर केलं तर हे फुलं करपू शकतात, त्यामुळे त्याचा स्मेल जो येतो चेंज होऊ शकतो. म्हणजे त्याचा नॅचरल जर स्मेल काढायचा असेल तर त्याचं टेम्परेचर खूप जास्त पण नको आणि खूप कमी पण नको. एक जेवढा त्याचा स्मेल त्या वॉटरमध्ये आहे ना किंवा व्हेपर फॉर्म मध्ये कन्वर्ट होईल तेवढा आपल्याला त्याचा स्मेल द्यावा लागतो, तेवढ्याच पाण्यावर त्याला आहे ना उकळावं लागतं. आणि ते जे व्हेपर फॉर्म मध्ये झाल्यानंतर ते इकडे ट्रान्सफर होईल स्मेल. आता हे जे भपका असते, या भपक्यामध्ये काय करतात, चंदनाचं तेल टाकतात किंवा दुसरं जे तेल असेल ते ऍज अ बेस म्हणून टाकतात. ओके, आता चंदनाचं तेल का टाकतात, सँडल ऑइल का टाकतात, कारण सँडल ऑइलची एक प्रॉपर्टीज आहे, जर स्मेल असेल तर त्या स्मेलला ते ऍब्सॉर्ब करतो. काय करतं, स्मेलला ऍब्सॉर्ब करतो. आणि तो स्मेल ऍब्सॉर्ब केल्याच्या नंतर हे जे काही बेस असेल या भपक्यामध्ये ते पूर्णपणे त्यामध्ये जातं आणि भपक्यामध्ये गेलं की ते भपक्यामध्ये सगळं आपण कलेक्ट करतो आणि नंतर ज्यावेळेस पूर्ण त्याच्यामध्ये कलेक्ट झालं की मग आपण याला काय करतो, याला ठेवतो गच्चीमध्ये. हा जो भपका असतो हा कशामध्ये ठेवलेला असतो, गच्ची. आता गच्ची काय, आपल्या घराची गच्ची नाही. ओके, तर गच्ची म्हणजे काय, त्याच्यानंतरचा एक प्रकार चोंगा झाला है ना, चोंगा झाला, भट्टी झाली, चोंगा झाला, त्याच्यानंतरचा पाचवा टाईप आहे काय सांगितलं मी तुम्हाला आता, गच्ची. ओके, तर ही जी गच्ची असते, गच्ची म्हणजे काय रे, एक वॉटरचा टप असतो, पाण्याचा एक टप असतो आणि त्या पाण्याच्या टप मध्ये हे जे भपका आहे, हा भपका ठेवलेला असतो. पाण्याचा टप कशासाठी, तर हे जे काही व्हेपर बनवलेले आहे या व्हेपरला लिक्विड मध्ये कन्व्हर्ट करण्यासाठी. ओके, मग याला लिक्विड मध्ये काय करतात, कन्व्हर्ट करतात है ना, गच्चीमध्ये ठेवल्यानंतर. म्हणजे एक पाण्याचं कंटेनर असतं, त्या कंटेनर मध्ये याला ठेवतात. तर तुम्हाला त्या व्हिडिओमध्ये दिसेल पहा, वरच्या साईडला काय रे, बेग आहे आणि खालच्या साईडला समोरच त्याच्या काय आहे ना, तर तो भपका आहे. आणि भपका कशामध्ये ठेवलेला आहे, गच्चीमध्ये ठेवलेला आहे, पाण्यामध्ये ठेवलेला आहे. त्या व्हिडिओमध्ये तुम्हाला डिटेल्स मध्ये दिसायला लागलं मित्रांनो, मी एक्सप्लेन करायला लागलो, पण तो जो स्क्रीनवर व्हिडिओ येतो त्यामध्ये तुम्हाला डिटेल्स मध्ये दिसायला लागलं. तुम्हाला त्याच्यावरून एक आयडिया आली असेल की नेमकं बेग काय असते, भपका काय असतो, त्याला कसं पॅक करतात. ओके, नंतर चोंगा काय असतं, ओके, त्याच्यानंतर गच्ची काय असते है ना, ते पाण्याचं कंटेनर जे समोरचं बात आहे, बाथटब समजा. ओके, तर त्या टाईपचं ते कंटेनर जे पाण्याचं ज्यामध्ये भपका ठेवलेला आहे त्याला काय म्हणतात, गच्ची. आणि अजून तर सगळ्यात महत्वाचं राहिलंच
है ना. आता आपण म्हणतो नवीन काय म्हणतो, बॉटल म्हणतो, पण लहानपणी आम्ही ऐकायचो, आम्ही पण काय म्हणायचो, कुप्पी म्हणायचो. पण जसे जसे मोठे झाले तसे तसे आमचे पण शब्द बदलले आता. ओके, लँग्वेज बदलली, कम्युनिकेशन बदल, सगळ्याच गोष्टी बदलल्या. ओके, वातावरण, सगळ्याच गोष्टी बदललेल्या आहेत आता, है ना. तर आम्ही पण म्हणायचो, जी बाटली असते ना, आपण बॉटल जी असते त्याला कुप्पी म्हणायचो आम्ही लहानपणी. तर हे जे काही आहे ना भपकामधलं जे सोल्युशन आहे ते अत्तर जे आहे, ते अत्तर कशामध्ये पॅक करतात रे, तर चांबड्याची कुप्पी असते. कशाची? चांबडीपासून बनवलेली असते ती. ओके, कातडीपासून बनवलेली असते. तर ती जी कातडीपासून बनवलेली असते कुप्पी, त्या कुप्पीमध्ये हे अत्तर ठेवतात. आणि मित्रांनो, जेवढं याला हे जे मिश्रण आहे प्युअर फॉर्म मध्ये येण्यासाठी, ते चांबडी काय करते, त्यामधलं जे काही एक्स्ट्रा पाणी असतं ते ऍब्सॉर्ब करून घेतं. ओके, आणि याचं इव्हॉपरेशन करतात. इव्हॉपरेशन केल्याच्या नंतर आहे ना, त्यामधलं जे काही वॉटर आहे नॅचरली काय होतं, निघून जातं. ओके, आणि ते जे वॉटर आहे प्युरिफाय करण्यासाठी खूप इम्पॉर्टंट आहे. ती जी कुप्पी असते, त्या कुप्पीमध्ये ते अत्तर टाकल्याच्या नंतर खूप जास्त दिवस, काही महिने, काही वर्ष ठेवतात. जेवढं जास्त वर्ष ठेवलं तेवढं ते चांगलं बनतं. त्याला एक्सपायरी डेट वगैरे नसते. जसं की आता बाकीच्या कंपाऊंड्सला आपण पाहतो, परफ्यूम आणला तर आपल्या परफ्यूमला एक्सपायरी डेट आहे की 6 महिन्यामध्ये त्याला यूज करा किंवा 12 महिन्यामध्ये यूज करा, असं काहीतरी पर्टिक्युलर डेट असते. पण हे जे अत्तर असतं, हे जर नॅचरल अत्तर असेल तर याला एक्सपायरी डेट नसते. हे जेवढ्या दिवस जास्त ठेवलं तेवढ्या दिवस ते चांगलं राहतं आणि अजून त्याचा स्मेल काय होतो रे, वाढतो. ओके, तर हे झालं कुप्पी. त्या कुप्पीमध्ये ते पॅक करतात. ओके, म्हणजे कातडीपासून बनवलेली असते, चामडीपासून बनवलेली असते बॉटल, तर त्या कुप्पीमध्ये ते अत्तर पॅक करतात. तर ही झाली आपली देग भपका मेथड. तुम्हाला एकदम समजली असेल. आणि यामध्ये जास्त इंटरेस्ट आला मित्रांनो, कारण ही आपल्या भारताची मेथड आहे, चांगली मेथड आहे, आपली ट्रॅडिशनल मेथड आहे. ज्या गोष्टी आपण आता विसरत चाललो, आपल्या संस्कृतीमधल्या खूप चांगल्या गोष्टी आहेत, ज्या आपल्याला नॅचरल देतात, पण आता आपल्याला सवय काय लागलेली आहे, हायब्रिड खाण्याची सवय लागलेली आहे आपल्याला. म्हणून आपल्याला प्युअर जमतं का नाही. तर ह्या ज्या आपल्या जुन्या मेथड होत्या, ह्या प्युअर अत्तर बनवल्या जायचे यामध्ये. ओके, तर आता बऱ्याचशा मेथड आहे, ऑर्गॅनिक आहे ना, शेतीचं आहे, पण आपण त्यामध्ये फर्टिलायझर वगैरे वेगवेगळे केमिकल वापरतो. त्यामुळे याचा परिणाम कुठे लागला, आपल्याला लागला. याच्यानंतरची अजून एक महत्वाची मेथड आपली राहिलेली आहे. कोणती मेथड आहे मित्रांनो, तर ती आहे फ्रॅक्शनल डिस्टिलेशन मेथड. काय आहे? फ्रॅक्शनल डिस्टिलेशन मेथड. आता ही एक इमेज तुम्हाला दिसत असेल पाच स्क्रीनवर, तर या इमेज मध्ये फ्रॅक्शनल डिस्टिलेशनचा जो काही कॉलम असेल तो कसा असतो ते पहा. ओके, एक या टाईपचा काय असतं रे, वेगळा कॉलम असतो आणि यामध्ये काय करतात, या खालच्या साईडला इथे एक फ्रॅक्शन असतं आणि यामध्ये काय असतं रे, क्रूड ऑइल असतं. यामध्ये काय असतं, क्रूड ऑइल, आणि हे क्रूड ऑइल आपण यामध्ये पास करतो. आणि या ठिकाणी काय आहे मित्रांनो, तर या ठिकाणी वेगवेगळे फ्रॅक्शनल कॉलम बसवलेले आहेत. ओके, तर या ठिकाणी वेगवेगळे फ्रॅक्शनल कॉलम बसवलेले आहेत. आता हे फ्रॅक्शनल कॉलमचं काम काय, तर हे जे फ्रॅक्शनल कॉलम आहे यामधून वेगवेगळे कंपाऊंड्स काय होतात रे, बाहेर पडतात. वेगवेगळे कंपाऊंड्स यामधून काय होतात, बाहेर पडतात. ओके, तर यामध्ये आता मग सगळ्यात वरती असेल आपलं एलपीजी आहे ना, लिक्विड पेट्रोलियम गॅसेस, त्याचे काही सिलेंडर वगैरे आपण युटिलाइज करतो. या साईडला असेल पेट्रोल. ओके, पेट्रोल. त्याच्यानंतर असेल है ना केरोसिन. ओके, केरोसिन असेल, किंवा जे काही एव्हिएशन फ्युल्स म्हणतो आपण, किंवा जे काही विमान वगैरे असेल तर त्यामध्ये जे काही यूज करतात, केरोसिनचं थोडंसं प्युरिफिकेशन केलं तर त्यामधला काही जो पार्ट असतो त्याला म्हणतात एव्हिएशन फ्युल्स. काय म्हणतात त्याला, एव्हिएशन फ्युल. तर हे एव्हिएशन फ्युल जे हे आपले जे काही विमान वगैरे येते त्यामध्ये वापरतात. विचार करा, त्याला टेक ऑफ आणि लँड होण्यासाठी जी एनर्जी लागते ती पूर्ण एनर्जी हे एव्हिएशन फ्युल्स देतं. म्हणजे केरोसिनचा तो एक प्रकार आहे. ओके, नंतर असतं डिझेल असतं. ओके, नंतर त्यामध्येच काय असतं रे, डिझेल नंतरचा जो पार्ट आहे लुब्रिकेटिंग ऑइल असतं. ओके, लुब्रिकेटिंग ऑइल असतं म्हणजे काय, ग्रीस असेल आपलं किंवा आपलं ऑइल असेल जे आपण व्हेकल मध्ये वगैरे युटिलाइज करतो ते. आणि सगळ्यात खाली असतं बिट्युमेन, मीन्स आपलं डांबर वगैरे जे असेल ना, तर ते है ना, बिट्युमेन मीन्स डांबर वगैरे जे असेल तर ते असतं डांबर वगैरे हे. तर हे जे कंपाऊंड्स आहे, हे जे क्रूड ऑइल आहे, या क्रूड ऑइल मध्ये एकाच फ्रॅक्शनल मध्ये एकच कॉलम आहे. ओके, या एकाच कॉलम मध्ये काय केलेले वेगवेगळे कंपार्टमेंट आहे, त्याला म्हणतात फ्रॅक्शनल डिस्टिलेशन. आता ही फ्रॅक्शनल डिस्टिलेशन मेथड वापरतात कशासाठी, तुम्हाला याचा एक अॅनिमेशनचा व्हिडिओ दिसत असेल आपल्या स्क्रीनवर. ओके, तर यामध्ये पहा काय व्हायला लागलं रे, फ्रॅक्शनल डिस्टिलेशन व्हायला लागलं. ज्यावेळेस हे क्रूड ऑइल यामध्ये आपण पास करतो आणि वेगवेगळं टेम्परेचर देतो. आता त्यामध्ये वेगवेगळी टेम्परेचरची रेंज आहे मित्रांनो, तर त्या वेगवेगळ्या टेम्परेचरच्या रेंजला तुम्हाला त्याची रेंजचा मी एक
साईडला तुम्हाला स्क्रीनवर दिसत असेल है ना एक इमेज, त्याची रेंज काय असते, ओके, कोणत्या फ्युलसाठी कोणती रेंज असते. तर हे जे काय असेल एलपीजी, ते याचा थोडासा जो बॉइलिंग पॉईंट असतो जो कमी असतो, याचा सर्वात जास्त असतो, ते बॉटमलाच काय होतं, सेटल होतं. ओके, याच ठिकाणी, कारण ते वरच्या साईडला जात नाही. जसं जसं वरती जातं तसं तसं बॉइलिंग पॉईंट कमी होतं है ना. खालच्या साईडला टेम्परेचर खूप जास्त असतं, वरच्या साईडला टेम्परेचर थोडंसं कमी असतं. आता ज्यावेळेस हा क्रूड ऑइल जे हे क्रूड ऑइल यामध्ये जर आपण पास केलं, तर क्रूड ऑइल पास केल्याच्या नंतर काय लागलं, आपण खूप जास्त टेम्परेचर या फर्नेसला द्यायला लागलो. आणि या फर्नेसला खूप जास्त टेम्परेचर दिल्यामुळे, या फर्नेसमध्ये आपण टेम्परेचर दिल्यामुळे काय लागलं, हे जे काही वेगवेगळे कंपाऊंड्स आहेत त्या क्रूड ऑइलचं काय लागलं, वेगवेगळ्या भागामध्ये रूपांतर लागलं. ज्याचं टेम्परेचर खूप जास्त आहे ते खाली जायला लागलं, ज्याचं टेम्परेचर कमी आहे ते वरच्या साईडला जायला लागलं. त्याला आपण काय करायला लागलो, गॅस जो आहे तो आपण सिलेंडरमध्ये पॅक करायला लागलो. आणि हा जो गॅस आहे ना, लिक्विड पेट्रोलियम गॅस जो आहे त्याला आपण पॅक करायला लागलो. आणि हाय प्रेशरमुळे तो कोणत्या फॉर्म मध्ये चालला रे, तर तो चालला लिक्विड फॉर्म मध्ये. जसं आपल्या घरचं जे सिलेंडर आहे कोणतंही, त्यामध्ये प्रोपेन आणि ब्युटेन, ओके, किंवा जे आपलं लायटर वगैरे असेल त्यामध्ये ब्युटेन युटिलाइज करतात. ओके, आपला जो नॅचरल गॅस असेल मिथेन, तर ते, तर हे सगळे एलपीजी मध्ये म्हणजे वरच्या लेवलला चाललं. त्यानंतर काय वेगळं लागलं, पेट्रोल. ओके, जे काही प्रोपेन ब्युटेन पेंटेन वगैरे असेल तर त्याचं जे मिश्रण आहे त्यालाच आपण काय म्हणतो, पेट्रोल म्हणतो. हे कोणत्या फॉर्म मध्ये असतं, लिक्विड फॉर्म मध्ये असतं. पण तुम्ही पाहा असाल ते होलॅटाईल लिक्विड आहे, लगेच त्याचं रूपांतर कशामध्ये होतं, वाफेमध्ये होतं, मग पेट्रोल बनायला लागलं. ओके, नंतर त्याच्यानंतर काय बनायला लागलं, केरोसिन बनायला लागलं, एव्हिएशन फ्युल्स बनायला लागलं, डिझेल बनायला लागलं है ना, लुब्रिकेटिंग ऑइल बनायला लागलं, जे ग्रीस वगैरे ऑइल वगैरे येते है ना, बिट्युमेन्स म्हणजे डांबर वगैरे बनायला लागलं. सगळ्यात शेवटचा जो प्रोडक्ट आहे तो डांबर आहे. म्हणजे यामध्ये एकच कंपाऊंड वेगवेगळा व्हायला लागला का, नाही, ह्याच्या क्रूड ऑइल मध्ये यामध्ये नंबर ऑफ कंपाऊंडचं काय रे, मिश्रण आहे. आणि त्यांचं वेगवेगळं बॉइलिंग पॉईंट्स आहे, पण त्यांच्या बॉइलिंग पॉईंट्स मध्ये डिफरन्स किती आहे रे. ओके, जे काही 25°C पेक्षा है ना, 25°C त्यामध्ये जवळपास डिफरन्स असतो. असे जे काही कंपाऊंड्स आहे, असं फ्रॅक्शनल डिस्टिलेशन मध्ये सांगितलेलं आहे की 25°C पेक्षा ज्यांचं डिफरन्स असतो, तर असे कंपाऊंड जे आहेत हे आपण कशामध्ये सेपरेट करतो रे, फ्रॅक्शनल डिस्टिलेशन मेथड. आणि तुम्ही या व्हिडिओमध्ये पाहत असाल की कसं फ्रॅक्शनल डिस्टिलेशन होतं. वेगवेगळ्या खूप मोठ्या रिफायनरी असतात, ओके, पेट्रोलियम रिफायनरी असतात, तर त्या पेट्रोलियम रिफायनरीमध्ये हे फ्रॅक्शनल डिस्टिलेशन प्रोसेस परफॉर्म होतात. म्हणजे तुम्ही पहा, जी क्रूड ऑइल आहे हे समुद्रामध्ये असेल किंवा ज्या ठिकाणी लँडचं कल्टिवेशन असेल, इराण असेल, इराक असेल. आता आपण पाहिलो युद्ध झालं तर आपल्या इकडे काय झालं, पेट्रोल डिझेलच्या पंपावर लाईन लागलेल्या होत्या. ओके, कशामुळे लाईन लागल्या होत्या, की आपल्याला जे क्रूड ऑइल भेटायचं ते क्रूड ऑइल भेटत होतं का, नाही. जर क्रूड ऑइल नाही भेटलं आपल्याला तर आपण त्याचं रिफायनरी करू शकत नाही किंवा त्याला वेगवेगळ्या कंपाऊंड्स मध्ये है ना फ्रॅक्शनल डिस्टिलेशन प्रोसेस अप्लाय करू शकत नाही आपण. तर क्रूड ऑइल हे इराण इराकमध्ये होतं. पण ऍक्च्युअली आपलं केमिस्ट्री काय सांगतं, क्रूड ऑइलचं फॉर्मेशन काय होतं, जे काही सजीव सृष्टी असेल ती ज्यावेळेस जमिनीखाली गाडल्या जाते आणि हाय टेम्परेचर आणि प्रेशरला त्याचं कल्टिवेशन होतं त्या ठिकाणी. आणि हजारो वर्ष गेल्याच्या नंतर जे काही कंपाऊंड पूर्णपणे डिकम्पोज होतात आणि ते डिकम्पोज झाल्याच्या नंतर त्या ठिकाणी कशाचं फॉर्मेशन होतं रे, तर क्रूड ऑइलचं फॉर्मेशन होतं. हे जे काही लँडचं कल्टिवेशन आहे समुद्रामध्ये पण कंटिन्यू सुरू असतं. त्या ठिकाणी पण खूप साऱ्या काय आहेत, पेट्रोलियम इंडस्ट्रीज आहेत. ओके, तर त्या ठिकाणी पण काय करतात, पेट्रोल म्हणजे क्रूड ऑइलचं एक्सट्रॅक्शन करतात. आणि ते एक्सट्रॅक्शन केलेलं क्रूड ऑइल जे ज्या काही आपल्या पेट्रोलियम फॅक्टरीज आहेत, ओके, किंवा पेट्रोलियम इंडस्ट्रीज आहेत, त्या इंडस्ट्रीज मध्ये आणलं जातं. आणि त्या ठिकाणी फ्रॅक्शनल डिस्टिलेशन जे, या फ्रॅक्शनल डिस्टिलेशनच्या सहाय्याने ते काय केलं जातं, सेपरेट केलं जातं मित्रांनो. तर आपल्या जी काही स्क्रीनवर तुम्हाला फ्रॅक्शनल डिस्टिलेशनची प्रोसेस दिसायला लागली किंवा तुम्ही पहा, त्यामध्ये जो काही गॅस आहे तो खालच्या साईडला चालला आणि काय लागलं, वेगवेगळ्या कंपार्टमेंट मध्ये चालला आणि वेगवेगळ्या आहे ना प्रोडक्ट मध्ये त्याचं रूपांतर झालं. जसं की एलपीजी असेल, पेट्रोल असेल, डिझेल असेल, केरोसिन असेल, मीन्स एव्हिएशन फ्युल्स असेल, ल्युब्रिकेटिंग ऑइल असेल, बिट्युमेन्स वगैरे असेल, हे जे काही वेगवेगळे कंपाऊंड्स हे वेगवेगळे कंपाऊंड्स त्या ठिकाणी जनरेट व्हायला लागले. तर या व्हिडिओमध्ये आज आपण काय पाहिलं मित्रांनो, सिंपल डिस्टिलेशन है ना, आणि सगळ्यात महत्वाची कोणती, देग भपका मेथड. ओके, जी आपली इंडियाची है ना ट्रॅडिशनल मेथड आहे. ओके, ती मेथड पाहिली है ना, इंडियन एन्शियंट मेथड जी ती आपण पाहिली, पारंपरिक आपली पद्धत. आणि तिसरी जी मेथड आहे ती आहे ना डिस्टिलेशन प्रोसेस, फ्रॅक्शनल डिस्टिलेशन मेथड. जे काही आपलं आपण घरी यूज करतो, आपलं सकाळचं एलपीजी गॅस असेल, त्याच्याशिवाय आपला चहाच बनत नाही. ओके, आपल्या सगळ्यांच्या घरी गॅस येतात. ओके, तर तो जो काही एलपीजी गॅस आहे तर त्याच्याशिवाय आपलं काही होत नाही, आपलं स्वयंपाक वगैरे सगळं त्यावरच असतं. ओके, तो यूज करतो. पहिले आपण इंधन लकडी वगैरे यूज करायचो. ओके, जळतण म्हणायचो आपण त्याला.
इंधन जळतण आणलं जायचं, ते आपण वापरायचो, गवऱ्या वापरायचो. पण आता ते आपण वापरत नाही. आता आपण तो गॅस, आणि मित्रांनो एक आपला व्हिडिओ येणार आहे की ऍक्च्युअली एलपीजी गॅस असं कसा असतो. मग लिक्विड आहे तर लिक्विड ते वरती कसं येतं. आता तुम्ही लिक्विड पाहिलं, लिक्विडला काय असतं, खालच्या साईडला बॉटम साईडला काय असतं, नळ असतो लावलेला. मग आपलं हे जे लिक्विड हे वरती काय येतं, त्याच्यामध्ये रिझन काय, तर याचा आपला एक व्हिडिओ येणार आहे. तर असे वेगवेगळे व्हिडिओ आपल्या या चॅनलवर जर तुम्हाला पाहायचं असेल तर आपलं चॅनल सबस्क्राईब करा, आपल्या मित्रांपर्यंत हा व्हिडिओ नक्की पोहोचवा. आणि जे काही आपले मित्र नवीन शिकत असतील, ओके, ज्यांना फाउंडेशन कोर्स लावायचा आहे तर फाउंडेशन कोर्स लावण्याची गरज नाही, आपल्या इथेच तुमचा आता फाउंडेशन कोर्स पण होणार आहे मित्रांनो. तर हे असेच व्हिडिओ जर तुम्हाला अजून पाहिजे असतील तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा. हा व्हिडिओ कसा वाटला, हा व्हिडिओ पाहिल्यानंतर प्रत्येकाने कमेंट नक्की करा, कारण तुमची जी कमेंट आहे ही मला एक एनर्जी देते. आणि असेच जर नवीन नवीन व्हिडिओ तुम्हाला माझ्याकडून अपेक्षित असतील तर तुमची कमेंट नक्की सांगा. व्हिडिओ कसा बनला ते सांगा, तुम्हाला यामध्ये कोणते डाऊट असतील ते सांगा, ते पण पुढच्या व्हिडिओमध्ये क्लिअर करेल. आणि आपला हा जो व्हिडिओ आहे जास्तीत जास्त लोकांपर्यंत, मुलांपर्यंत, विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवा, जेणेकरून त्या विद्यार्थ्यांना आपल्या केमिस्ट्रीमध्ये काही अडचण राहणार नाही. आणि केमिस्ट्री हा सब्जेक्ट जर बीडी सरांनी शिकवला, तांगडे सरांनी शिकवला तर 100% तुम्हाला कोणताच डाऊट येणार नाही. आणि जर तुम्हाला फिजिकल मध्ये क्लासेस करायचे असतील तर आपल्या रिफ्लेक्शन क्लासेसला एक वेळ अवश्य भेट द्या मित्रांनो. एकदम चांगल्या पद्धतीनं आपण जो काही असेल, 5वी असेल ते 10वी असेल, सगळे कोर्स या ठिकाणी करून घेतो. तसेच 11वी 12वीचे पण कोर्स असतील तर ते पण आपण या ठिकाणी, नीट, JEE, MST, CETच्या वेगवेगळ्या बॅचेस आपण या ठिकाणी घेतो. फाउंडेशन बॅच पण आपण घेतो. जे काही मुलं CBSE असतील तर CBSEचे क्लासेस पण आपण चालू केलेले. आणि हा जो व्हिडिओ बनवलेला आहे हा 9व्या वर्गाच्या CBSE साठीच बनवलेला आहे ना, एक्सप्लोरिंग मिक्सचर अँड सेपरेशन मेथड. तर असेच वेगवेगळे व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि लाईक करा. तोपर्यंत धन्यवाद.